सभेपूर्वी बच्चू कडू आणि चिवटेंकडून मनोज जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुद्धा निष्फळ ठरलाय। मनोज जरांगे 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर अजूनही ठाम आहेत आणि आता चर्चा पुरी झाली, निर्णय घ्या अशी मागणी जरांगे यांनी केली आहे। आम्ही आमच्या शब्दावर ठाम असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। बच्चू कडू सोबतच्या बैठकीत जरांगेंनी आता सरकारला हा इशारा दिलाय। नाही चर्चा हो, चर्चेतून मार्ग निघतो, चर्चा सुरू राहील, त्याबद्दल काही अडचण नाही। पण आम्ही नाही थांबत। आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काचं आहे, ते आम्हाला पाहिजे। तुम्ही असं चर्चेत गुंतविताना आम्हाला असंच हमेशा ढकलीत राहताना पुढं 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 पुढं, थोडा वेळ द्या, अमकं करा तमकं द्या, वेळ नाही मिळत आमचा। तुम्हाला किती वेळ सांगितलं अभ्यास घ्या, किती वेळेस विखे पाटील साहेबांना सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर घ्या म्हणून, स्पीडने सापडून, तुम्ही घेतलं का? विखे साहेबांनी सांगितलं होतं की त्या सॉफ्टवेअरच्या मध्ये आम्ही सॉफ्टवेअर घ्या असं सांगितलं होतं। ते म्हणले कलेक्टरांची बैठक लावली का? पूर्ण वेळ निघून गेला। तुम्ही किती येड्यात काढणार या समाजाला? एवढा लहान समाज नाहीये। तुम्हाला वाटतं तेव एक हे त्याचं ऐकल्यावर आपल्याला फायदा होईल आणि मराठी बाजूला गेल्यावर कोणचा फायदा होणार आहे तुला? मग लागला गप्पा आणायला। मी गृहमंत्री फडणवीस साहेबाला पुन्हा आज बी सांगतो की साहेब, मराठा समाजाला नका टाळू। हो, त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय नका करू। तुम्ही नोटिसा दिल्यामुळं काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला सांगतो, आता सांगायचा नव्हता। लोक तुम्हाला नाही डायरेक्ट सांगत, लोक आम्हाला सांगतात। ते म्हणतात मी आध्यात नाही मध्यात नाही, मला नोटीस कसं काय आली? मग आता मला नोटीस आलीच ना, मग ट्रॅक्टर जप्तच करीन म्हणतात ना, आणि मग मला बी जायचं। आता चला मी बी येतो। कळत आहे का तुम्हाला मी काय बोलतोय? तुम्ही आणखीन तरी शहाणपणाची भूमिका घ्या, गांभीर्यानं घ्या आंदोलन, तोडगा काढायचा प्रयत्न करा। इथून मागे तुम्ही एक डाव टाकला होता, म्हणजे तुमच्या सरकारनं किंवा तुमच्या अधिकाऱ्यानं, त्यात काय झालंय तुम्हाला माहिती आहे। पुन्हा ती डाव टाकायचा प्रयत्न नका करू, भयानक परिस्थिती होईल।